गरिबांची शकुंतला रेल्वे पूर्ववत करा. शकुंतला रेल्वे बचाव निदर्शने सत्याग्रह कृती समितीचे निदर्शने. ब्रिटिश काळापासून गरिबांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून शकुंतला रेल्वे सेवा देत होती. परंतु गत काही दिवसांपासून सदर शकुंतला रेल्वेची कामे सेवा ठप्प झाली आहे. ही रेल्वे सेवा पूर्ववत सुरू व्हावी यासाठी शकुंतला रेल्वे बचाव सत्याग्रहींच्या वतीने निदर्शने करण्यात आले. दरम्यान शकुंतला रेल्वे त्वरित सुरू व्हावी. मूर्तिजापूर रेल्वे स्टेशनला कर्मयोगी गाडगेबाबा रेल्वे स्टेशन मूर्तिजापूर जंक्शन असे नामकरण करण्यात यावे यासाठी 22 मे रोजी शकुंतला रेल्वे बचाव सत्याग्रहींच्या वतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी शकुंतला गाडी है, गरीबों की नाडी है, शकुंतला रेल्वे सुरू झालीच पाहिजे आदी घोषणा देत खासदार अनुप धोत्रे यांना निवेदन देण्यात आले. अमृत भारती योजनेअंतर्गत स्वच्छ सुंदर रेल्वे स्टेशनचे उद्घाटक पंतप्रधान ऑनलाईन व लोकप्रतिनिधी खासदार अनुप धोत्रे, आमदार अनुप धोत्रे यांना निवेदन देण्यात आले. हरीश पिंपळे व रेल्वे अधिकारी यांना निवेदन देण्यात आले असून निवेदनामध्ये शकुंतला रेल्वे ही प्रवाशांची मूलभूत सेवा आहे, ती अचानक बंद करता येत नाही हे प्रकर्षाने मांडले. शकुंतला रेल्वे बचाव सत्याग्रहींनी मूर्तिजापूर रेल्वे स्टेशनला संत गाडगेबाबा यांचा खूप मोठा संपर्क राहिला आहे. संत गाडगेबाबांनी हे रेल्वे स्टेशन कित्येक वेळा झाडून स्वच्छ केले असेल. संत गाडगेबाबा यांची मूर्तिजापूर ही कर्मभूमी राहिलेली आहे. यामुळे या रेल्वे स्टेशनला संत गाडगेबाबांच्या दशसूत्री घेऊन रेल्वे स्टेशनचे सौंदर्यीकरण करण्यात यावे. तसेच निष्कारण आदिवासी, शेतकरी, कष्टकरी, दीनदुबळ्या गोरगरिबांची शकुंतला रेल्वे बंद करण्यात आली आहे, ती त्या स्थितीत नॅरोगेजमध्ये सुरू करण्यात यावी असे निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे. निदर्शने करण्यासाठी सर्व शकुंतला प्रेमी गुरुवारी सकाळी 10 वाजता मूर्तिजापूर येथील स्टेशन चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ एकत्र आले होते. येथून घोषणा देत छातीवर युगपुरुषांचे छायाचित्र लावून कार्यक्रमस्थळी गेले. यावेळी शकुंतला रेल्वे बचाव सत्याग्रही विजय विल्हेकर, प्रकाश बोंडगिरे, अविनाश बेलाडकर, अजय प्रभे, प्रकाश निरखे, विलास वानखडे, गजानन देवके, सदानंद तिडके, सुभाष वडूरकर, सुभाष किटे, सुनील पवार, कैलास महाजन, सुरेश जोगळे, अरविंद तायडे, बाळासाहेब खांडेकर, रुपेश चाहाकार हे प्रामुख्याने उपस्थित होते. सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक संतोष गवई. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.